नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे पुण्याचं नुकसान. 20 कंपन्या पडणार बाहेर, 4000 नोकऱ्या धोक्यात. महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि ऑटोमोबाईल हब म्हणून ओळख असलेल्या चाकण MIDC समोर आता पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनताना दिसत आहे. खराब रस्ते, मोठ्या प्रमाणातील वाहतूक कोंडी, खड्डे आणि अपघातांच्या समस्येमुळे चाकणमधील सुमारे 20 लघु व मध्यम उद्योगांनी दुसरीकडे स्थलांतरित करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC मध्ये जाण्याच्या पर्यायाचा विचार करत आहेत. कंपन्या प्रत्यक्षात स्थलांतरित झाल्यास सुमारे 4000 रोजगार आणि जवळपास 1000 कोटीच्या वार्षिक व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्याजवळील चाकण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे उत्पादन केंद्र आहे. विशेषतः ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट उद्योगांची येथे मोठी संख्या आहे. मात्र उद्योग परिसरातील रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी आणि माल वाहतुकीतील अडथळे यामुळे कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रार उद्योगांकडून करण्यात येत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कर्मचारी, औद्योगिक वाहने आणि मालवाहतूक करणारे ट्रक या परिसरातून जातात. त्यामुळे रस्त्यावरील गर्दीचा थेट परिणाम उत्पादन आणि पुरवठा साखळीवर होतो. चाकणला महाराष्ट्राचा ऑटो हब मानलं जातं आणि येथे मोठ्या कंपन्यांसोबत शेकडो लघु मध्यम उद्योगाचे जाळे आहे. चाकण MIDC हे आधीच विकसित झालेले आणि महाराष्ट्राच्या उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे काही कंपन्या स्थलांतरणाचा विचार करत आहेत. याचा अर्थ संपूर्ण चाकण औद्योगिक क्षेत्र रिकामे होत आहे का, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध औद्योगिक अहवालानुसार चाकण तळेगाव पट्टा अजूनही मोठ्या उत्पादन आणि वेअरहाऊसिंग मागणीचे केंद्र आहे. मात्र स्थानिक पायाभूत सुविधांच्या समस्यांवर वेळीच उपाय न झाल्यास लघु मध्यम उद्योगांच्या विस्तारणाच्या निर्णयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांवर तातडीने उपाय करणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आवाहन ठरणार आहे.